समर्थ. आज तुम्हाला अक्षय तृतीयेच्या सर्व त्यांना आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयाच्या या शुभ दिनी आपण आज खूप मोठा दिवस साजरा करतोय. ब्रह्म वेळेत उठून आपण आज स्नान केलेली आहे, देवपूजा केलेली आहे, सूर्याला जल दिलेले आहे, पिंपळाच्या झाडाला जल दिलेला आहे, दिवा लावलेला आहे आणि आपल्या घरामध्ये रांगोळी काढली आहे, दरवाजाला तोरण लावले, सर्व देवांची छान पक्की पूजा केलेली आहे. अशा या सुंदर दिवशी आज आपण खूप काही करता येईल. आज परशुरामाची जयंती असल्यामुळे खूप खूप शुभेच्छा. आज अक्षय तृतीया म्हटलं तर अक्षत म्हणजे आणि या अक्षताला आपण आज पुजतोय आणि त्याचा आज मोठा दिवस साजरा करतोय. श्रीकृष्णाने द्रौपदीकडून हा एक तांदळाच्या शिकातून आपलं पोट भरवलं होतं आणि त्याच्याने तिला आशीर्वाद दिला होता की ज्या भांड्यामधून तिला तांदळाचा एक म्हणजे भाताचा एक शीत दिलाय ते आयुष्यभर भरत राहील, कधीच त्यांना अन्नाची कमी राहणार नाही. आणि ह्याच याच्यातून आजचा दिवस आपला साजरा होतो. आज अक्षय तृतीया जितका महत्वाचा आहे तो खरेदीसाठी. सोनं चांदी खरेदी करा म्हणून प्रत्येक ओकल सायन्स मधून किंवा प्रत्येक एस्ट्रॉलॉजर किंवा प्रत्येक आपले घराचे थोर मोठे आपल्याला सांगत असतात. परंतु आपण आजच्या काळात इतकं महाग सोनं, लाख सव्वा लाख रुपये झालेलं सोनं खरेदी करता येत नसेल तर चांदीतलं काही छोटं कॉईन वगैरे घ्या, तेही जमलं नाही तर घरामध्ये राशन भरा. नाहीतरी आज महिना अखेर आहे, 30 तारीख आहे, काही लोकांचे पगारही झाले असतील तर आज तुम्ही राशन भरा. झाडू आणा, पिवळी सरसो आणा, गहू आणा, तांदूळ आणा, इलायची आणा, ज्याच्याने तुमच्या घरामध्ये भरभराट येईल. आणि पिवळी सरसो आणा. पिवळी सरसो लक्ष्मीचं रूप आहे, झाडू लक्ष्मीचं रूप आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आज खरेदी करा. आज काही भांडी खरेदी करा, कपडे वस्त्र खरेदी करा. आणि आज स्पेशली पिवळा रंग करा, कारण विष्णू महालक्ष्मीचा हा दिवस आहे. विष्णूंना पिवळा रंग फार आवडतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आज पिवळं घालायचं आहे आणि पिवळं दान करायचं आहे. तुम्ही अन्नदान करा. पक्ष्यांना आज बुधवार असल्यामुळे हिरवं मूग किंवा हिरवी वस्तू, पालक आहे, गाईला चारा आहे, पालक वगैरे तुम्ही देऊ शकता. पाण्याचं दान करा. खूप उष्णता आहे त्याच्यामुळे पाण्याचं दान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. आजच्या दिवशी गोडधोड बनवा, गोड वाटा, जिलेबी लाडू असे गोड तुम्ही वाटू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही हा दिवस साजरा करता. महत्वाचे 5 दिवे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावा. एक दिवा तुमचा देवघरात आहे, जो तुपाचा महालक्ष्मीच्या समोर आहे. दुसरा दिवा तुमच्या किचन मध्ये जिथे तुम्ही पाणी ठेवता तिथे लावा. तिसरा दिवा तुमच्या घराच्या दारामध्ये लावा. चौथा दिवा तुमच्या तुळशीच्या इथे लावा आणि 5वा दिवा दक्षिणेला लावा, जो आपल्या पितृंसाठी सुद्धा आहे. आणि आजचा दिवस पितृंना सुद्धा समर्पित असतो. तुम्ही तुमच्या पितृंच्या फोटोला सफेद फुलं, सफेद हार लावा, दिवा लावा, त्यांना आवडेल तो नैवेद्य तिथे लावा आणि कावळ्यांना, पक्ष्यांना खायला द्या. ह्याच्याने सुद्धा पितृ खुश होतात. पितृचे आशीर्वाद घेणं फार महत्वाचं आहे. आपल्या आनंदामध्ये त्यांना सामील करा आणि त्याच्यावर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करा. अशा प्रकारे विविध तऱ्हेने तुम्ही तुमचा दिवस साजरा करू शकता. माझी छोटीशी रेमेडी आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये आजच्या खरेदीमध्ये एक मटका आणा मातीचं, त्याच्यामध्ये तांदूळ भरा, अख्खे तांदूळ, त्याच्यात 5 इलायची, 5 लवंग आणि 5 दालचिनीचे तुकडे ठेवा. त्याच्यावर 1 रुपयाचा कॉईन ठेवा, हळद टाका आणि तुम्ही महालक्ष्मीच्या समोर येऊन तिची पूजा करणार आणि खूप धन धान्य संपत्ती देऊन आपल्या घरात येऊ दे अशी तिच्यावर आपल्यावर कृपा असावी अशी प्रार्थना करा. महालक्ष्मी विष्णूचा विशेष दिवस तुम्हाला कुठेच कमी पडू देणार नाही. तुम्ही आज जे कराल तेच तुम्ही पुढच्या अनेक वर्षापर्यंत तुम्हाला मिळत राहील. म्हणून दान करा, सेवा करा, त्याने तुमचे फळ चांगले प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ.